संपूर्ण जगाला बुद्धाची शांती आणि भीमाची क्रांती याच्याशिवाय पर्याय राहिला. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. संपूर्ण जगाला बुद्धाची गरज आणि बाबासाहेबांची विचाराची गरज का भासली आहे? कारण बाबासाहेबांच्या विचारासारखा विचार क्रांती घडवलेली आहे. विशेष करून वर्णव्यवस्थेवर जी क्रांती या जगामध्ये घडवलेली आहे अशी क्रांती कोणीच धुरंधर घडवणार नाही. बाबासाहेबांनी आतापर्यंत स्थापन केलेले मिलिंद कॉलेज असो किंवा पीपल एज्युकेशनची संस्था असो, या संस्थेमार्फत घडणारे विद्यार्थी जगामध्ये कुठेही जा त्या विद्यार्थ्यांना तोड राहणार नाही. कारण बाबासाहेबांचे विचार त्यांच्या अंगामध्ये त्या कॉलेजमधून त्या विद्यालयातून त्यांना मिळतात. तसेच बुद्धांचे तत्त्व जे आहे तर जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची शांतीची गरज आहे. कारण ज्यावेळेस चक्रवर्ती सम्राट अशोकांनी कलिंगन युद्धामध्ये जिंकले आणि नंतर बघितलं की हे अघोर असं पाप मी केलेलं आहे, एवढी जीव हत्या केलेली आहे, हे बघून त्यांना खूप पश्चाताप झाला आणि घरी जाऊन त्यांनी वार्तालाप केले असता त्यांच्या पत्नीने आईने त्यांना समजावून सांगितले. तद्वत त्यांना भंतेजी मिळाले व भंतेजींनी त्यांना धम्माचा उपदेश केला आणि ते बुद्ध धम्म संघाला शरण गेले. म्हणून संपूर्ण जगात जो बुद्धाचा धम्म आयता जगत आपल्याला मिळतो आहे तो सम्राट अशोकांच्या मते त्यांनी जर कोरीव अशा बुद्ध लेण्या कोरल्या नसत्या आणि त्यानंतर त्याचा प्रचार प्रसार केला नसता तर बुद्ध धम्म हा लोप पावला असता. तद्वतच भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 साली जर बौद्ध धम्माची दीक्षा नसती घेतली तर आम्ही कुठे असतो. बाबासाहेबांचे जे विचार हे प्रज्वलित आहे. आज आपले पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो किंवा आपल्या राज्याचे कोणतेही मंत्री असो, हे ज्यावेळेस विदेशामध्ये जातात तर सर्वप्रथम त्या विदेशामध्ये बुद्धांची मूर्ती ते देतात. तर का? भारताला बुद्धांची ओळख म्हणून, बुद्धाची जन्म म्हणून जगात प्रख्याती आहे, जगात ओळखतात. किंवा बाहेरचे विदेशातले पंतप्रधान असो, मंत्री असो, अध्यक्ष असो, हे ज्यावेळेस भारत भेटीला येतात तर भारत भेटीला आल्यानंतर सर्वप्रथम आपले सर्व राजकीय मंडळी हे बुद्धांची मूर्ती त्यांना सप्रेम भेट देतात. तर का? कारण बुद्धाशिवाय या जगाला, या भारताला कोणी ओळखत नाही. कारण बुद्धांचे तत्त्व संपूर्ण जगात पसरलेले आहे. म्हणून बुद्ध हे सर्वश्रेष्ठ आहे. बुद्धांचे विचार सर्वश्रेष्ठ आहे. बुद्धाचे विचार अंगीकृत करा. बाबासाहेबांना ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण, महाप्रयाण झालं होतं त्या दिवशी 193 देशांनी आपले राष्ट्रध्वज झुकवले होते. म्हणजे बाबासाहेबांच्या क्रांतीला पण सर्व विश्व मानतं. म्हणून हे आजकालचे जे डाबके बाबासाहेबांच्या विचाराशी संगतमत नाही आणि सांगतात की आम्ही खूप विद्वान किंवा हुशार आहे. तुम्हाला एकच सांगू इच्छितो की होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. त्या बापासारखा कोणीच बाप होणार नाही. कारण सध्याच्या युगात विद्यार्थी जर कोणी घडला असेल तर तो फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी ज्यावेळेस गोलमेज परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस सर्व ब्रिटिश सरकार हे बाबासाहेबांच्या समर्थनास उतरलं आणि मध्ये तर पारंगत होते, परंतु भारताचे एक नवीन पुढारी म्हणून त्यांना संबोधित लागले होते. हे त्यावेळेच्या जातीयतेच्या जे नेते होते त्यांना ते पटलं नाही. म्हणून बाबासाहेबांना ते जातीयेच्या दृष्टीतून त्यांनी ते हिणवलं होतं. बाबासाहेबांचे अथांग उपकार असे या भारतावर आहेत. तसेच बाबासाहेबांना मानणारे 193 देशामध्ये बाबासाहेबांच्या विविध दिनानिमित्त कोणत्या ना कोणत्या दिवसानिमित्त बाबासाहेबांच्या जयंती असो, संविधान दिवस असो किंवा त्यांचं महापरिनिर्वाण दिन असो, या दिनानिमित्त जे विद्वान असे प्रगत राष्ट्र आहेत ते बाबासाहेबांच्या विचारांचं काही ना काहीतरी ते बाबासाहेबांची प्रतिमा असो याचं उद्घाटन वगैरे ते करतात.
तर बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार हे आपल्याला आवश्यक घेणं आहे आणि आपलं जीवन गतिमान करणं आहे. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.